मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल की बुलढाणा जिल्ह्याचं नाव हे राजमाता जिजाऊनगर होणार. कारण चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन अर्ज दिलाय आणि या निवेदनाला आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. चला तर मग जाणून घेऊयात की बुलढाणा जिल्ह्याला राजमाता जिजाऊनगर हे नाव दिल्यास काय फायदे होतील. सर्वात पहिलं, राजमाता जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन ठरेल. जिजाऊंचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत मानाचे आहे. जिल्ह्याला त्यांचे नाव दिल्याने कायमस्वरूपी एक आदरांजली ठरू शकते. आणि अजून म्हणजे स्त्री शक्तीचे प्रतीक. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घटनेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे राजमाता जिजाऊनगर हे नाव मातृत्व, संस्कार आणि स्त्री शक्तीचा संदेश देऊ शकते. बुलढाणा जिल्ह्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक ठळक करण्यासाठी आपल्याला हे नाव वापरता येईल. आणि यापेक्षाही अजून खूप जास्त फायदे आहे मित्रांनो, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करूयात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बुलढाणा जिल्ह्याचं नाव चेंज झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे तर का, आणि नाही झालं पाहिजे तर ते पण का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या मराठी अपडेट्स 24/7 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय शिवराय.